नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती निघालेली आहे, लिपिक ड्रायव्हर शिपाई, या पदासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मुंबई न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1862ला स्थापन झाली होती. याचे 3 खंडपीठ आहेत. एक नागपूरसाठी, दुसरं छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच औरंगाबाद, आणि तिसरं पणजी व गोवामध्ये. आणि आता नवीन जे खंडपीठ आहे ते फिरते खंडपीठ म्हणजे सर्किट बेंच तयार करण्यात आले. ते 6 जिल्ह्यांकरता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यासाठी सर्किट बेंच म्हणजे फिरते खंडपीठ आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ई न्यायालय म्हणजे ई कोर्ट कोठे स्थापन झाले? तर हे ई कोर्ट हैदराबादमध्ये स्थापन झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 75 बंदी जो कायदा तो कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे करण्यात आला होता? पक्षांतर बंदीचा हा कायदा 52वी जी घटनादुरुस्ती आहे त्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. तर मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र कोठे आहे? तर वाळवंट विभाग संशोधन केंद्र हे जोधपूरमध्ये आहे. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येतो? जळगाव हा जो जिल्हा आहे हा तापी खोऱ्यामध्ये येतो. सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा जागृत असा होतो. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर राधानगरी धरण जे आहे ते भोगावती नदी आहे या नदीवरती ते बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. म्हणजे खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये एक जो शब्द आहे तो या बाकी शब्दांचा समानार्थी शब्द नाही. म्हणजे विप्र हा जो शब्द आहे तो समानार्थी शब्द नाही, कारण धव, पती आणि कांत हे जे 3 शब्द आहेत हे तिन्ही शब्द पती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे विप्र हा जो शब्द आहे तो वेगळा शब्द आहे. ज्याने अभ्यास केला तो पास होणार हे वाक्य कोणत्या अर्थाचे आहे? हे वाक्य संकेतार्थी हे वाक्य आहे, कारण जो अभ्यास करेल तो पास होईल. अभ्यास करण्याचा संकेत आणि पास होण्याचा संकेत त्यामध्ये देण्यात आलेला आहे, ते संकेतार्थी वाक्य. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? पोर्तुगीजांचा जो शेवट आहे तो 1961 झाला भारतामधनं. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहेत प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच के. अत्रे. महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? महानगरपालिकेच्या प्रमुखाला आपण महापौर म्हणतो. जे नगरपालिका असतात, नगरपालिकेचे जे प्रमुख असतात ते नगर अध्यक्ष असतात, तसं महानगरपालिकेचे प्रमुख महापौर असतात. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. यू आर न्यू अराउंड हिअर, तर याचं आन्सर येईल अरांट यू. उल्कापातामुळे कोणत्या सरोवराची निर्मिती झाली आहे? उल्कापातामुळे लोणार या सरोवराची निर्मिती झालेली आहे. टंचाई या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. टंचाई हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. माहिती कळायला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.